हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्मा राम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. हरिनाम जपणारा मनुष्य दुर्लभ असं माऊलीने का म्हटलं? हरिनाम तर कोणी पण घेऊ शकतं ना, एकदम सोपं आहे, सुलभ आहे हरिनाम. मग माऊली असं का म्हणतात तो नर दुर्लभ? म्हणजे कसं नाम घेतलं पाहिजे? गायक फक्त त्याच्या गायनापुरतं हरिनाम घेतो, कीर्तनकार त्याच्या कीर्तनापुरता हरिनाम घेतो. आपल्याला जर ठेच लागली तर आपण कृष्णा म्हणून बोलतो, पण कशामुळं? त्या वेदनामुळं. पण मीराबाईसारखं कोणी हरिनाम घेते का? आवडीने भावे हरिनाम घेशी, तसं हरिनाम घ्यायला पाहिजे. आवडीनं त्याच्यात तल्लीन होऊन हरिनाम घेणं हा मनुष्य दुर्लभ आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामाने उन्मनी अवस्था प्राप्त होते. उन्मनी अवस्थेमध्ये मनुष्य शीत उष्ण सुख दुःख हे काहीही त्याला समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा लागलाशी. अशी अवस्था होते, त्याला कुठलंही भान नसतं आणि त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते, सकळ सिद्धी प्राप्त होते. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. सिद्धी बुद्धी धर्म. सिद्धी म्हणजे सामर्थ्य, बुद्धी म्हणजे आत्मनिश्चय आणि धर्म म्हणजे शुद्ध आचरण. आणि हे हरिपाठानेच भेटतं, हरी नामस्मरणानेच भेटतं. आणि मग प्रपंचातून निवृत्ती होते. प्रपंचातून माणूस हळूहळू सुटतो आणि साधूच्या संगतीत तल्लीन होतो. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्मा राम. माऊली म्हणतात, ह्या नामामुळे मला रामकृष्ण माझ्या हृदयात ठसून भरलेला आहे आणि 10 दिशेला पण माझा रामच मला दिसतो. हा आत्मा पण माझा रामच दिसतोय.